सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 38। येन चेतयते हीदं चित्तं चेतयते नयं जाग्रस्वप्न सुषुप्त्यादि तस्मै श्री गुरवे नमः। त्याच्यामुळे हे जग ह्या चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला व्यक्तींना चेतना सजीवता प्राप्त होते। चित्त ज्याला प्रकाशित करू शकत नाही, जागृती स्वप्न सुषुप्ती आदी अवस्था ज्याच्याद्वारा प्रकाशित होतात, अशा त्या गुरुला नमस्कार। डोळ्यांना दिसते तेवढेच जग नसते, अंतरी पण जग असते। अंतर्बाह्य जग मिळून विश्व होते। देह मन बुद्धी व चैतन्य मिळून व्यक्ती होते। चैतन्य अंतर्बाह्य व्यापून आहे, म्हणून व्यक्ती व विश्व सजीव होतात। मन बुद्धी अहंकार चित्त म्हणजे एकच, पण त्यांच्या वेगवेगळ्या कार्यावरून भिन्न नावे। विचार मनाचे कार्य, विवेक निर्णय घेणे बुद्धीचे काम, मी करता मी देहभाव म्हणजे अहंकार, तर स्मृती स्मरण होणे चित्ताचे कार्य। संकुचित चिती म्हणजे चित्त, चित्त ठिकाणावर नसलेला काहीच करू शकत नाही। चित्त फार महान आहे, त्याला जपावे। प्रपंचाचे चिंतन केल्याने चित्ताची दुर्दशा होते। परमेश्वर चिंतनाने चित्ताचे चिदाकाश होते। वन्ही जसा चेतवताची चेततो, तद्वत देह मन बुद्धी चैतन्याने चेतविली जातात। विजेने बल्ब चेतविला जातो व मग त्यातून प्रकाश पडतो। जागे असताना देह वापरून जगाशी संबंध ठेवला जातो। स्वप्नसृष्टीत मन व्यापार करते, गाढ झोपेत दोन्हीही वापरले जात नाहीत। पण जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या तिन्ही भिन्न अवस्थांची अनुभूती व स्मृती माणसाला असते, ती तिन्ही अवस्थांवर चैतन्य प्रकाश टाकते। म्हणूनच एका वेळी एकच अवस्था माणूस भोगतो, म्हणून अनवस्था प्रसंग ओढवत नाही। झोपेत चालणारा नको तेथे देह वापरतो व अनवस्था ओढवते। जागेपणी स्वप्नाळू वृत्ती असून चालत नाही। गाढ झोपेत दोन्ही अवस्था नसतात, म्हणून गाढ झोपेने विश्रांती मिळते। गुरुद्वारा चैतन्य सर्व कार्य करीत असते, म्हणून अशा गुरुला नमस्कार। सद्गुरुनाथ महाराज की जय।